नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 टोमॅटो घेतले होते, हे देशी आहेत आणि हे मी जाळीवर भाजून घेतलेले आहे। तुम्हाला जर जाळीवर भाजायचे नसले ना तर 2 भाग करून तव्यावर जरी भाजून घेतले तरी चालू शकतात। ह्याच्याबरोबर मी ह्या 3 मिरच्या सुद्धा मी भाजून घेतलेल्या आहेत आणि 6 ते 7 पाकळ्या सुद्धा ह्या मी भाजून घेतलेल्या आहेत जाळीवरती। अक्का जरी गड्डा ठेवून जरी भाजला तरी पण चालू शकते, पण असं जर भाजलं की नाही तर खूप चविष्ट असं लागते। तुम्हाला हवा असेल तर थोडंसं ओलं खोबरं पण हलकं ह्याच्याबरोबर जाळीवर भाजून घेतलं तरी चालू शकतं। तर हे काय करणार आहे माहिती का, चॉपरला मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक करताना काय करणार आहे माहिती का, जी टोमॅटो आपण जे भाजून घेतलं होतं ना त्याचं हे जे काळा भाग आहे ना थोडासा जो जास्त करपला गेलेला आहे तो फक्त काढून घेणार आहे आणि बाकीचे तुकडे करून मी चॉपरमध्ये टाकून घेणार आहे। टोमॅटो आणि लसूण सुद्धा बघा मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे। त्याचं थोडं काळं जेवढं निघेल तेवढं काढून घेतलेलं आहे, पण जर त्याचं काळं ना थोडं जर राहिलं तरी पण चालू शकतं, कारण मस्त असं सुगंध येतो त्याचा। ह्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ह्याला काय करणार आहे, बारीक करून घेणार आहे। आबडधोबड करून घेतले बघा चॉपरला। जर तुम्हाला जर चॉपर नसेल ना तर तुम्ही मिक्सरला पण करू शकता। थोडंसं एकदा बंद चालू 2 वेळा केलं ना तर अशा पद्धतीत होतं। आता हे काय करते मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी हे सगळं काढून घेतलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कमी जरी टाकली तरी पण चालेल आणि जर हिरवी मिरची खात नसेल का नाही तर तुम्ही लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल, पण जेव्हा आपण मिरची चांगली भाजतो ना तेव्हा त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतं, तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये कमी जास्त। ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। जेवढा होता होईल एवढं बारीक कापून घ्यायचा। चॉपरला केला तर ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक होतो। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। त्यात टाकणार आहे एकदम थोडासा छोटा अर्धा चमचाला असा कमी चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला नसेल का नाही तर तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल आणि आमचूर पावडर जरी नसेल तर कैरी थोडी खिसून टाकली तरी चालेल। 3 गोष्टी सांगितल्यात तुम्ही काय काय टाकू शकता। ह्याच्यामध्ये एक काश्मीरी मिरची पावडर आहे आणि साधारणशी तिखटवाली मिरची पावडर आहे, त्यापेक्षा जास्त नाही, कारण की ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली आहे। 3 चमचे शेंगदाणे असे मोठे कुटून घेतलेले आहेत, भाजून कुटून घेतलेले आहे ते त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। ह्याच्यात तुम्ही चिमूटभर आपलं काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल आणि ह्याच्यात आपल्याला टाकायची एकदम थोडीशी अशी साखर। आता ही अख्खी साखर टाकलेली आहे, तुमच्याकडे जर पिठी साखर जरी असेल ना ती जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते। आता हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। ह्याच्यावर काय फोडणी वगैरे टाकायची गरज नाही। जर तुम्हाला जर टाकायचीच आहे ह्याच्यावर थोडीशी फोडणी तर एकदम थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यावर थोडेसे जिरं टाकलं तरी तुम्ही चालू शकते। एखादा कढीपत्त्याची पानं तुकडं करून टाकायचं आणि थोडीशी हिंग पावडर टाकून फोडणी केली तरी चालेल। मी तर कधी फोडणी ह्याला टाकत नाही, कारण अशाच पद्धतीत एक तर खूप चविष्ट अशी लागते ना, मस्त लागते एकदम। आणि ही जी बनवली आहे ना ही 2 दिवस राहील पण फ्रीजमध्ये, कारण की ह्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा वापरलेला आहे। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।